ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे सरांनी शासनाला खडे बोल सुनावले। शासनाच्या व्यासपीठावरून शासनावर जोरदार टीका केली आहे। मराठी शाळा वाचवण्यात शासनच अपयशी ठरतंय असं नेमाडे सरांनी म्हटलंय। मुलांना मराठी खराब आलं तरी चालेल पण इंग्रजी शाळेत टाकू नका असं वक्तव्य नेमाडे सरांनी केलंय। तर मुलांना मातृभाषेतच शिक्षण देण्याचा नेमाडेंनी पालकांना सल्ला दिलाय। मराठी भाषेला वाचवण्यास कमी पडलो तर अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे। हिंदीपेक्षा मराठी ही प्राचीन भाषा असून तरी सुद्धा मराठीचं संवर्धन करण्यात आपण अपयशी ठरत असल्याचं नेमाडे सरांनी म्हटलंय। की जिकडे तिकडे मराठी कमी होणं असा एक प्रयत्न सगळीकडे मोठ्या प्रमाणात होतो आणि ते मराठी लोकच जास्त जोरात करतायत। शाळा बंद पाडणं, आपली मुलं इंग्रजी शाळेत घालणं, आपल्या मुलांना शक्यतो इंग्रजी कसं चांगलं येईल पण मराठी खराब आलं तरी चालेल कारण इंग्रजीच्यामुळे नोकऱ्या मिळतात असा एक गैरसमज आहे। हे काही मला अनुभवाने काही पटत नाही।